येत्या 3 तासात या 12 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अतिशय गंभीर इशारा। 10 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस 3 तासांनी होणार सुरू। पुढील 48 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। नागरिकांना बाहेर न पडण्यासाठी हवामान विभागाची सूचना। एका बाजूला अंगाची लाहीलाही करणारा उन्हाचा तडाखा, तर दुसऱ्या बाजूला आकाशातून कोसळणारी गारपीट। निसर्गाचा हा विचित्र खेळ राज्याला एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावरती घेऊन आलाय। कोल्हापूरपासून गडचिरोलीपर्यंत आणि मुंबईपासून ते लातूरपर्यंत हवामान खात्यानं एक मोठा इशारा दिलेला आहे। मग यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं चक्रीवादळ असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात गारपीट असणार आहे, यासोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार की ऊन जाणार, सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब देखील करा। मित्रांनो, तुम्ही जर का पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत जर असाल तर ही बातमी अगदी तुमच्यासाठी आहे। सर्वात आधी आपण बोलूयात आजच्या संकटाबद्दल, जे आजचं संकट येत्या 3 तासामध्ये त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे। राज्याच्या काही भागांमध्ये निसर्गाचा रौद्र अवतार पाहायला मिळू शकतो। मग यामध्ये आपण जर का पाहिलं तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला आहे। कारण इथं मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा हा हवामान विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। केवळ गारपीटच नाही तर पुणे जिल्ह्याचा जो काय घाटमाथा आहे, अहिल्यानगर असेल, बीड आणि जळगावमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता त्या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। शिवाय कोकणामधील रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल आणि सिंधुदुर्गमध्येही सुसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे मच्छीमारांनी आणि पर्यटकांनी देखील काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। पण शेतकरी मित्रांनो, थांबा, हे संकट त्या ठिकाणी इथंच थांबत नाही। उद्या म्हणजे त्या ठिकाणी शनिवारी याचा आणखीन जोर त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। तर त्या ठिकाणी हा जोर नेमका कुठं वाढणार आहे तर पुणे असेल, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांसाठी शुक्रवार हा दिवस गारपिटीचा दिवस त्या ठिकाणी ठरणार आहे। कोल्हापुरात उद्या तर परवा या दोन्ही दिवस त्या ठिकाणी वादळी वारे आणि गारांचा मारा होण्याची शक्यता त्या ठिकाणी हवामान विभागाच्या वतीनं वर्तवलेली आहे। शिवाय नाशिक जिल्ह्यामध्ये असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी आणि हिंगोलीकरांना देखील तुमच्याकडे जर मोठी गारपीट नसली तरी हलक्या पावसाच्या सरी तुमची धांदळ त्या ठिकाणी उडू शकतात। त्यामुळे तुमच्या पिकांची काढणी जर झाली असेल तर ते सुरक्षित ठिकाणी हलवून त्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून त्याचं नुकसान हे त्या ठिकाणी होणार नाही। आता सर्वात विचित्र विरोधाभास हा आहे की एका बाजूला पाऊस असताना दुसऱ्या बाजूला विदर्भ आणि कोकण हे उष्णतेने होरपळत आहे। विशेषतः करून मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्णतेच्या लाटा चा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। शनिवारी आणि रविवारी अकोला असेल, अमरावती, वर्धा आणि यवतमाळमध्ये पारा हा 40 अंशाच्या वर जाऊन तुमची सहनशीलता हा त्या ठिकाणी तपासणार आहे। त्यामुळे विशेषतः करून शनिवार आणि रविवार त्या ठिकाणी तुम्ही काळजी घेणं हे त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे। विशेष पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल म्हणजे एकाच वेळा 2 ऋतूंचा अनुभव त्या ठिकाणी महाराष्ट्र इथून पुढे त्या ठिकाणी घेणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आणि नागरिकांनो, हवामानाचा हा लपंडाव पुढचे 4 दिवस हा असाच सुरू राहणार आहे। त्यामुळे स्वतःची आणि आपल्या पिकांची काळजी घ्या। बाहेर पडताना छत्री आणि पाण्याची बॉटल सोबत घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडा, जेणेकरून तुम्ही या संकटाचा सामना हा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे करू शकता। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहतात, तुमच्या भागामध्ये सध्या हवामान कसं आहे, आपली महत्त्वपूर्ण आणि अमूल्य कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच वेगवान अचूक हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।